याला 10 मार्क लक्षात ठेवायचे की प्रोफाईलवर किती प्रश्न आहेत 10 प्रश्न असतील तुमची सायकोमेट्री. फर्स्ट तुम्ही येता जाता गुड आफ्टरनून घाबरला हे ते बघा मी एका साईडला लिहित होतो आणि सरांना 2 प्रश्न विचारायला सांगितलं ती सायकोमेट्री 10 मार्क. तिसरे तुमचं PSIच्या प्रोफाईलबद्दल म्हणजे PSI पदाबद्दल तुम्हाला किती नॉलेज आहे त्याचे 10 मार्क कळलं. आणि 10 मार्क तुमचं GK जनरल अवेअरनेस आणि सिच्युएशन कशी क्रिएट करू शकतात त्याचे 10 कळले तुम्हाला. बायफर्गेशन ऑफ मार्क. आता 10 तुमचं सर्व झाले का. ओके. बायफर्गेशन ऑफ मार्क मध्ये आपल्याला गोष्टी कशा आहे की लीड करावं लागतं. जसं आता तुम्ही कंबाईनची परीक्षा पास झाली तर आपल्याकडे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको, सायन्स, करंट अफेअर, मॅथ असे सेक्शन आपल्याला होते. आपण काय केलं 7-8 प्रश्न सगळ्याकडनं उचलले. 7-8 प्रश्न उचलून 45च्या वर 50च्या वर येण्याचा प्रयत्न. आलं लक्षात. एका स्कोर झाला का आपल्याला नाही. आता ज्या मुलांचा विषय 2 विषय स्ट्रॉंग आहे बाकी विषय पोर आहे ते आउट ऑफ होतात. ते काय करतात 100% अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतात. तसं नाही. तुम्हाला 70% पडणे म्हणजे 28 मार्क लक्षात ठेवायचे. किती 28 मार्क. आता PSIच्या इंटरव्ह्यूला तुम्हाला 28+ मिळू शकतात. मी 34 पर्यंत मुलांना मार्क सहजतेने पाडलेले आहेत काही विषय नाही. 74 राज्यसेवेला पडले आपल्या मुलांना मार्क. 70 तर सहजतेने पडलेले राज्यसेवेला आणि 170+ UPSCला घेतो. आता मला 46 मुलांची यादी की जे आता UPSCचे एप्रिलमध्ये काही इंटरव्ह्यू आहे काही 20 नंतर इंटरव्ह्यू असे 46 मुलांना द्यायचं. पण म्हटलं PSI पहिले अगोदर करून घेऊ कारण 12ला तुमचे सुरू होतात ते अगदी लवकर होतात. आता 10 सेक्शन कसे लीड करायचे तर पहिलं आहे की सायकोमेट्री. काही काहींचे ड्रेस कोडमध्ये छान आले. हा ड्रेस कोडमध्ये आला बरेच मुलं आले मुली चांगल्या आल्या काही अर्थ नाही. तू आलं तरी आपण असंही गेलं तरी चालेल. फक्त कसं जायचं ते ठरवायचं. आता मी तुम्हाला डवसले काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल असं चिडवलं म्हणजे त्याला ॲग्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न केला की चिडते का हा चिडतो का हे बघण्याचा प्रयत्न केला. कधी मुद्दाम एखाद्याला तू घाबरला असेल तर त्याला पोलाईट केलं त्याला शांत केले की नको उगाच हिड्याक नको याला. प्रश्न कसा आहे की तुम्ही जेव्हा येतात ना तर पहिलं थोडंसं बसल्यानंतर मी ऐकून सर मी आत येऊ का गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नून नसेल तर नमस्कार मॅडम नमस्कार सर. मॅडम असेल तर पहिले सॅल्युटेशन आपल्या संस्कृतीनुसार मॅडम लागायचं लक्षात ठेवा. ओके. सर शक्यतो सर असले तर काही प्रॉब्लेम नाही. गुड मॉर्निंग सर किंवा नमस्कार सर. काय होतं एखाद्या वेळेला 12:30 वाजतात आणि आपण गुड मॉर्निंग म्हणतो असे मी घडलं तर ते होता कामा. तिथून काय झालं बॅड इम्प्रेशन सुरू झालं. फार काही मोठी गोष्ट नाही आहे गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून हे काय फार विशेष बाब आहे का. पण बॅड इमेज स्टार्ट केला तुम्ही स्वतः. म्हणजे काय झालं तुम्ही अंधार कोठडीत पडायला भाग पडले. आता तुम्हाला त्याच्यापेक्षा नाही येत ना तर नमस्कार सर नमस्कार मॅडम साध्या पद्धतीने बोला. सर मी आत येऊ का. कशात देता इंटरव्ह्यू तुम्ही मराठी. मग कशाला. आता मी तुम्हाला यावेळेला केस दिलं नाही कारण मला थोडंसं गावाकडचं मुलं चांगली वाटली. नाही तर पहिले म्हणजे विच लँग्वेजेस कन्व्हिनियंट इंग्लिश और मराठी म्हणजे त्याला दणके मारायचे. मग तो आपोआप म्हणतो गुड मॉर्निंग तुम्ही सुरुवात करून केली इंग्रजीतून केली की नाही. प्रश्न आम्ही इंग्रजीत विचारावं का मराठीत विचारावं असं विचारणं काही हरकत आहे का. 100% मराठीचा वापर काही हरकत नाही. जर सकाळ असेल तुम्ही जर योग्य वाटत असेल की मी आता बरोबर उत्तर देऊ शकतो